बानू, मी तुला कधी संदेश लिहीन याची मी कधी कल्पनाही केली नव्हती, पण आज मी ठरवलं आहे की तुला संदेश लिहायचा. प्रतिबानू, मी हा निर्णय घेतला आहे की तू जेजुरी गडाच्या पायथ्याशी तुला बांधून दिलेल्या वाड्यात राहशील. तेव्हा तू त्वरित जिथे आहेस तिथून निघून ये. मी हा निर्णय का घेतला आहे याचं कारण इथे नमूद करण्याची मला आवश्यकता वाटत नाही, पण हे मी स्वतः ठरवलं आहे. श्री खंडेराय जेजुरीत नसताना ते कुठे आहेत हे तुला ठाऊक असेलच. तू इथे होतीस तेव्हाही माझ्या संसारात तुझा हस्तक्षेप होत होता, आणि तू इथून गेलीस तरी तो होतोच आहे. ह्यातून एकच मार्ग दिसतो आहे की तू तुझ्या वाड्यात जेजुरीत राहास. माझा हा निर्णय म्हणजे माझा पराभव समजू नकोस. मी माघार घेतलेली नाही. तू काहीही म्हणालीस तरी तुला जेजुरीला परत येण्याची आशा असणारच, आणि ती मी पूर्ण करते आहे. एका पत्नीचे दुःख तुला कळणार नाही. आपला पती एका परस्त्रीवर प्रेम करतो तेव्हा काय होतं हे तुला कधीही कळणार नाही मानू, कारण तुला प्रेमाची एकच बाजू ठाऊक आहे. मी माझ्या संसारासाठी श्री खंडेरायांवरील प्रेमापोटी माझ्या सुखाचा त्याग करून तुला बोलावते आहे, कारण माझ्यासाठी माझे पती माझं सर्वस्व आहे. त्यांच्यासाठी मला 2 पावलं मागे जावं लागलं तरी ते मी स्वीकारेन. पण एक ध्यानात ठेव की यावेळी जेजुरीत आल्यावर माझ्या अनुमतीशिवाय तुला काहीही करता येणार नाही. मी काही योजिले आहे ते तसेच घडावे अशी माझी इच्छा, आणि मी ते तसेच अंमलात आणणार आहे. आता काय लिहू पुढे? मी खूप बडाबडा बोलल्यासारखं लिहिलं का? शेवटी काय लिहू? सौभाग्यवती म्हाळसा. ह्यातला एक एक शब्द लिहिताना माझं काय झालं हे माझं मला ठाऊक. येऊ का जी? या गणोबा. तुम्हाला चंदनपुरीला जायचे आहे. आत्ता का? तुम्हाला युद्धाला जायला नाही सांगितलं मी? नाही, तसं नाही. तुमच्या सोबत कोणाला तरी घेऊन जा. वय जी. कोणाला घेऊन जाताय? जी राघोबाला. कोण आहेत ते त्यांना माझ्याकडे घेऊन या. जी. सकाळी सकाळी ताजी ताजी फुलं ठेवायची, टवटवीत मोठी मोठी. कळलं का? सांगते कोण करते काम ते. काम हे राघोबा, देवीनं बोलावलेलं आहे. आता काय चुकलंय माझं? एवढं कसं पाहिजे घाबरतोस? अरे एक काम आहे काहीतरी म्हणून बोलावलेलं आहे. असं म्हणतोय? चल चल, आपल्याला लय लांब जायचं आहे. लांब? आता कुठं? आता हे समजा तुला मी सांगत बसत नाही. लवकर चल, नाहीतर देवीचे सांगू का तू येत नाहीस म्हणून? नाही नाही, असं काय करतोय तू? चल ना पटपट. अरे तिकडं कुठं, इकडं चल. अरे काय कोण बघत बसलाय? चल लवकर. जी आलो आहे. कुठे असता तुम्ही? जी आधी पायथ्याशी होतो जी, आता गडावर असतो. गणोबा, तो लखोटा उचला. बानूला हा संदेश द्यायचा. या तुम्ही आता. बानू, तुझं उत्तर काय असेल हे मला ऐकायचं आहे, पण याचा अर्थ मी माघार घेतली असा नको करून घेऊस.